आषाढ महिना म्हटलं की आठवतात कापण्या. बाहेर रिमझिम पाऊस पडतो. प्रत्येक मराठी घरातून कापण्या तळणीचा सुवास गावभर पसरतो. बऱ्याच जणांच्या कापण्या कडक होतात किंवा बऱ्याच वेळेस चिवट होतात. मस्त आज आपण मऊसूत खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतील अशा गव्हाच्या कापण्या करणार आहोत. आज आपण कापण्या वातड न होणाऱ्या, चिवट न होणाऱ्या मस्त अशा आज आपण कापण्या करणार आहोत. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी घेतलेलं एक छोटं पातेलं. त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप एवढा गूळ घ्यायचा आहे आणि इथे पाऊण कप एवढं पाणी घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं, किंवा तुम्ही या ठिकाणी 1 वाटी गूळ घेऊ शकता आणि पाऊण वाटी पाणी देखील घेऊ शकता. वाटीने सुद्धा प्रमाण घेऊ शकता. मी इथे कपाने घेतलेला आहे. आता हा गूळ आहे तो आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. फार गरम वगैरे करायचं नाही, फक्त गूळ जो आहे फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. बघू शकता 1 ते 2 मिनिटांनी पाण्यामध्ये गूळ देखील विरघळलेला आहे. आता ही गूळ विरघळलेला आहे. आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे पूर्णपणे गॅस बंद करून आपल्याला पूर्णपणे पाणी आहे गुळाचं ते थंड करून घ्यायचं आहे. इथे मी कणिक मळायचं मोठं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव कप एवढं बेसन पीठ घेतलं. बेसन पीठ घातल्यावर एकदम खमंग लागतात कापण्या. इथे चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे गोड पदार्थाची आणखीन लज्जत वाढते. इथे मी सूंठ पावडर घेतलेली आहे, कुटून घेतलेली आहे. आता इथे वेलची घालायचे, 2-3 वेलची कुटून टाकायच्या म्हणजे फ्लेवर खूप छान होतो. इथे मी तडका कढई घेतली. तडका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तुपाचं मोहन गॅसवरती 1 ते 2 मिनिटांनी तूप देखील छान गरम झालेलं आहे. इथे तूप देखील छान कडकडीत देखील गरम करून घेतलेला आहे. गॅस बंद करून टाकायचा. आता आपण जे वेलची वगैरे टाकली होती सूंठ पावडर ते मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि ह्याच्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं. म्हणजे असं केल्याने काय होतं, आपलं पीठ जे आहे ते खुसखुशीत होतं. आता ह्याला चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं म्हणजे हाताला चटका वगैरे बसू शकतो त्याच्याकरता गरम असल्यामुळे. आता चमच्याने मिक्स करून घेतलं. आता हे पीठ आपल्याला तूप जे आहे ते पिठाला चोळून घ्यायचं आहे. पीठ चोळून घेतल्यानंतर जे आपण गुळाचं पाणी घेतलं होतं ना ते मी गाळून घेतलं. म्हणजे जे काही कचरा वगैरे असतो गुळामध्ये तो निघून जातो. आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पिठामध्ये आणि हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आणि पुन्हा मला आणखीन अर्धा कप मी ॲड केलं गव्हाचं पीठ, पण शूटिंग घ्यायचं माझ्याकडून राहून गेलं, माफी असावी. आता याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि मळत असताना जास्त आपण कणकेचा वगैरे गोळा कसा मळतो ना अगदी तसं नाही मळायचं. आपण पुरीसारखा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे या कापण्याला. आणि ह्याला आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे. साधारण 20 मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे मुरत ठेवायचं म्हणजे पीठ देखील छान मुरतं आणि कापण्या देखील छान होतात. आता इथे 20 मिनिटानंतर मी ह्याला 20 मिनिट मुरत ठेवलं होतं. आता ह्याला गोळा आहे जो आहे आपण उघडून बघूयात आणि ह्याला एकसारखं असं मळून घ्यायचं. हातावर गोळा करून घ्यायचा, मळून घ्यायचा छान. मग आता ह्याला लाटून घेऊया. आता आपल्याला इथे मी घेतलेले आहेत खसखस आपल्याला वरून अशी लावून घ्यायची म्हणजे तेलात टाकली की सुटत नाही याच्याकरता. आणि लाटून घ्यायची मी व्यवस्थित अशी चिटकून राहते याच्याकरता. किंवा तुम्ही या ठिकाणी खसखस नसेल तर ती देखील लावू शकता. आता ही आपल्याला लाटून घ्यायची आहे. आपलं पीठ देखील व्यवस्थित भिजलं आहे, अगदी पाहिजे तसं तयार झाले. फार सैलही नाही आणि काय घट्टही नाही. तुम्ही पाहू शकता पोळपाटाला चिटकत नाही आहे, खाली तेल लावायची गरज देखील नाही आहे. इतकं आपलं छान पीठ देखील तयार झालेलं आहे. पोळीपेक्षाही थोडीशी जाड ठेवली आहे मी इथे. लाटी बघू शकताय तुम्ही या पद्धतीने. आता इथे मी लाटून देखील घेतलेली आहे. फिरकीच्या चमच्याने आपल्याला उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पिझ्झा कटर देखील वापरू शकता जर तुमच्याकडे फिरकीचा चमचा नसेल. आता उभ्या आकारामध्ये कट मारून घेतलेला आहे. तर आडव्या आकारामध्ये डायमंड शेपमध्ये आपल्याला कापण्या करायच्या. त्याच्याकरता तिरका थोडंसं कट मारायचं बघू शकता या पद्धतीने. उभ्या लाईनमध्ये मारायचे नाहीत, आडव्या थोडंसं तिरकं मारायचं म्हणजे छान डायमंड असा शेप येईल. थोडा मोठ्याशा मारायचं म्हणजे छान आकार येतो. बघू शकता तुम्ही या पद्धतीने कापण्याचा त्रिकोणी असा या पद्धतीने. इथे बघू शकता मस्त आपल्या कापण्या देखील बनवून तयार झालेल्या आहेत.
आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील करून दाखवते। आता एक गोळा करून घ्यायचा, हातावरती छान गोळा करून घ्यायचा एकसारखा। गोळा करून घेतल्यानंतर इथे मी घेतलेला आहे खसखस। खसखस आहे लावून घ्यायची, म्हणजे काय होते ती पोळीला म्हणजे कापण्याच्या ह्याला चिटकते, त्यासाठी सुरुवातीला लावायची आणि तेलामध्ये सुटत देखील नाही। याच्याकरता व्यवस्थित अशी आपल्याला खसखस दोन्ही बाजूने आपल्याला लावून घ्यायची आणि लाटण्याने लाटून घ्यायची पोळी। पोळी लाटताना इथे बघू शकता पोळीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे कापण्या जास्त वातड चिवट होत नाहीत। याच्याकरता छान अशा आपल्याला मऊसर होतात, म्हणजे खाताना सुद्धा तुटतात। याच्याकरता आपल्याला लाटून घ्यायचे, जास्त आपल्याला जाड देखील लाटायची नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अगदी मीडियम साईजची पोळीपेक्षा पातळ लाटून घ्या। इथे आता बाकीच्या ज्या कडा आहेत त्यात सुद्धा मी कटरनी कट करून घेतलेल्या पिझ्झा कटरने। या पद्धतीने सुद्धा तुम्ही कापण्या बनवू शकता, म्हणजे बाजूचे जे चिरलेले वगैरे असतात चिरा वगैरे तर ते सुद्धा कट करून घ्यायच्या आणि इथे त्रिकोणी असा डायमंड शेप द्यायचा आहे। या बघू शकताय उभ्या आकारामध्ये आडव्या आकार करून घ्यायचा आहे त्रिकोणी थोडंसं, म्हणजे छान असा त्रिकोणी आकार येईल। या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सुद्धा सांगितलेले आहेत, तुम्ही कुठल्याही दोन्ही पद्धतीने करू शकता, तुम्हाला जे सोपं पडेल ते। इथे आता मी कापण्या देखील सर्व बनवून घेतले आहेत, बघू शकता अगदी डायमंडवाला आकार आलेला आहे त्रिकोणी छान असा। इथे सर्व कापण्या बनवून घेतल्या, तर चला तर मग आपण तळायला घेणार आहोत लगेच कापण्या केलेल्या। इथे मी सर्व लाटून देखील घेतलेल्या आहेत, आता आपण तळायला घेऊयात लगेच। इथे मी लगेच साईडला तेल गरम करत ठेवलं होतं, शेजारी कापण्या घेतले त्यावेळेस थोडंसं पीठ टाकायचं, वरती जर आलं फुलून म्हणजे तेल देखील आपलं गरम झालं याचा अर्थ। आता इथे तेल देखील गरम झालेलं आहे। या कापण्या ज्या आहेत झाऱ्यावरती अशा घ्यायच्या आणि या तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने पटापट याच्यात कापण्या घालायच्या, मीडियम फ्लेमवर या कापण्या तळून घेऊया। फार गॅस मोठा ठेवला तर पटकन रंग येईल आणि यातून या कच्च्या राहतील, थोड्या वेळानं या नरम पडतील। फार जर तुम्ही फ्लेम लो ठेवली तर तेलकट या वातड होतात, कापण्या तेलकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे मीडियम फ्लेम ठेवूनच तळायच्या। आता या रंगावरती आपल्याला गोल्डन रंगावरतीच काढायचे आहेत आपल्याला। या बघू शकता तुम्ही या पद्धतीने जास्त ब्राऊन कलर करायचं नाही आणि पुन्हा काय होतं तर पाहू शकता अगदी मस्त बनवून तयार काढल्यानंतर या तेलामधून डार्क होतात कापण्याचा कलर, त्याच्याकरता काढून घ्यायच्या लगेच गोल्डन रंग आला की। आता अशाच पद्धतीने दुसऱ्या देखील कापण्या आपल्याला मीडियमच फ्लेम करूनच तळून घ्यायचे आहेत, लो वगैरे गॅस करायचं नाही, लो आणि हाय मीडियम गॅसवर ठेवूनच आपल्याला ह्या कापण्या तळायच्या। झाऱ्याने उलटपलट करून आपल्याला गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे, म्हणजे काढून घेतल्यानंतर डार्क होतात, त्यासाठी लवकर काढायचे, जास्त वेळ लावायचा नाही, तेलामध्ये ठेवायचे नाहीत। गोल्डन कलर आला की काढून घ्यायच्या आणि ह्या चाळणीमध्ये टाकायच्या, म्हणजे तेल एक्स्ट्रा असतं ते निथळून जातं। इथे मी सर्व कापण्या देखील करून घेतलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही अगदी मस्त बनवून तयार झालेले आहेत। तुम्हाला एक कापणी दाखवते, बघू शकताय तुम्ही अगदी छान वातड वगैरे झाली नाही आहे, मस्त बनवून तयार झालेली आहे आणि कडक देखील झाले आहेत, अगदी मऊसूत छान तयार होतात। बघू शकता तुम्ही अगदी छान बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशा झाले ते कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। या कापण्या तुपासोबत खायच्या, अगदी अप्रतिम चवीच्या लागतात। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।